मम्मा का स्टाइलिश बेटा आ रहा है. आ रहा है भाई, आ रहा है. पहिलं षटक घेऊन येत आहे. वेदांत 11 संघ आपल्या सलामीची जोडी मैदानात आहे. नावं आमच्यापर्यंत आलेली नाही आहे. कृपया घाई करायची आहे, थोडंसं धावत यायचं आहे, सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. आणि उंचपुरा असा गोलंदाज सनी, जिसने गांव कप में मचाई थी सनसनी, ये वही है सनी. सनी आणि सोनू आणि गोलंदाज सुद्धा सनी, म्हणजे SSS. बघायचं आहे कुठला एस सक्सेस होतोय तो. पहिला चेंडू सनी यांचा, सनी यांच्यासाठीच पहिला चेंडू अवांतर. आणि यशची रक्षक आहेत ते, मला वाटते काय खाऊन गेलाय काय, हात त्याला तेल लागले वाटतं. चेंडू निसटला होता पहिलाच. हरेश जी मांगेला, जी माने ते बघा काय ते तुम्ही. DBN लाईव्हची पूर्ण टीम तयार आहे त्यासाठी. बघायचं आहे सनी टू सनी. आणि अरे वा, आत्ता पकडलाय बरोबर असा झेल. कारण चेंडू पकडण्यामध्ये माहीर आहेत ते, म्हणजे यष्टीरक्षक नेहमीच आपल्या स्पर्धेमध्ये यष्टीरक्षकाची भूमिका करतात. आणि पहिला गडी बाद झालेला आहे तो सनीच्या रूपाने. सनी यांना बाद केलेला आहे आलोक. आणि सनी यांची जागा घेण्यासाठी आता आलेले आहे ते आलोक. बघायचं आहे सनी यांना 0 धावसंख्येवर बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो गोलंदाज सनी नारंगी संघाचा. आता किती प्रसिद्ध आहे काय माहिती नाही, इथे आम्हाला नाव आलेलं आहे त्याचं. पण आता प्रसिद्ध किती आहे तो आता सिद्ध करून दाखवणार आहेत. कारण मागच्या 2 वर्षाच्या अगोदर गावकपमध्ये एक चांगला गोलंदाज म्हणून तो इथे प्रदर्शन केलं होतं त्यांनी, आणि त्याचीच त्याला संधी भेटली. आणि NCCच्या B संघामध्ये मागच्या वर्षापासून तो खेळताना दिसत आहेत. आणि आलोक सामना करते सनी यांच्या गोलंदाजीचा. फुल टॉस चेंडू होता आणि पंचांनी मला वाटतं नो चेंडू घोषित केलेला आहे. तो भीमर चेंडू हाताळला होता गोलंदाज सनी यांनी. लेग पंच यांनी तो नो चेंडू म्हणून निदर्शनात आणला मेन पंच जतीन यांच्या. आणि नो चेंडूचा इशारा झाला. आणि यानंतर येणारा चेंडू असणार आहे तो फ्री हिट. बघायचं आहे सनी. पुढील चेंडू आलोक यांच्यासाठी. चांगला चेंडू, बॅटची कड घेऊन चेंडू गेलेला आहे शॉर्ट थर्डच्या दिशेने. थोडंसं अडखळले होते कामेश. चांगली गोलंदाजी, कुठली संधी देत नाहीये ते फलंदाजांना. आता सोनू आलेला आहे स्ट्राईकला सनी यांच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. चौरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू चलत गेलेला आहे काव कॉर्नरच्या दिशेने. एक धाव पण गळा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आलोक यांच्या मार्फत. म्हणजे एकाच वेळी कॉल झाला दोन्ही फलंदाजाचा आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केले. मनीष आणि निशाद थोडेसे कमी पडले आणि त्याचाच फायदा उठवला दोन्ही फलंदाजाने. धावसंख्या झालेली आहे 5. पुढील चेंडू सनी यांचा सोनूसाठी. आणि आणि नी 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 इथे काहीशी गडबड झालेली आहे. पुन्हा एकदा चांगली संधी आली होती आणि हरेश जी मांगेला यांच्याकडनं थोडीशी चुकी झालेली आहे. थोडीशी नाही, बहुधा संघासाठी घातक असू शकते. कारण सोनूसारखा आक्रमक फलंदाज, स्ट्राईकला आलेला फलंदाज बघायचा आहे त्या संधीचं सोनं करतोय का सोनू. आणि आलेला आहे दुसऱ्या चेंडूवर चांगलासा षटकार. लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने सरळ 6 धावाचा फटका.
धावसंख्येत वाढ झाली आणि अगोदरच्या चेंडूवर जो झेल सुटला तो किती महाग पडू शकतो याचंच उदाहरण इथे दाखवण्यात आलेलं आहे सोनू मार्फत. चांगला फटका त्यांच्या बॅटीतनं आलेला आहे. 6 धावांचा, धावसंख्या 11. सनी यांच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतील सोनू. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि हेलिकॉप्टर लँड झालेला आहे सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी चांगले 4 चेंडू हाताळले होते, पण जिथे झेल सुटल्यानंतर 2 चेंडूवर लगातार 2 षटकार आले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 17. म्हणजे जे षटक चांगल्या रीतीमध्ये चाललं होतं त्यालाच काहीसं थोडंसं म्हणजे इथे हरेशकडनं एक चुकी झाली. जो झेल सुटला आउटसाईड द एज लागला होता आणि एक सोपा असा झेल त्यांच्याकडनं सुटला आणि त्या झेलचं किती महाग पडतोय ते दाखवताना दिसत आहे तो फलंदाज सोनू. या सामन्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे तो गोलंदाज निषाद. निषाद बघायचं आहे गोलंदाजीसाठी निषाद आलेला आहे. यॉर्कर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू हाताळला होता, ब्लॉकर लेंथ. आणि निषाद एक चांगला गोलंदाज आहे. मागच्याच वर्षी NCC कप स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईकचा हकदार होता. यावेळी काहीसा बी संघामध्ये मार्फत खेळताना दिसत आहे, कारण थोडंसं प्रॅक्टिस थोडंसं कमी असतो, वेळ कमी मिळतो, त्या कारणाला थोडासा इथे बी संघामार्फत खेळताना दिसत आहे. चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाजी सुद्धा करतो. बघायचं आहे पुढील चेंडू सोनूसाठी गोलंदाज निषाद यांचा. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने चेंडू खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, शतरक्षक पिट्टू आणि ते कॉलिंग नाही आहे. 3 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडला आणि 2-3 धावा पळून काढलेल्या आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय का, म्हणजे फक्त खेळाडू धावत होते. कुठल्याचा फील्ड पंच वन शॉटचा इशारा आलेला आहे पंचामार्फत. धावसंख्या 1 कमी, म्हणजे 2च धावा आलेल्या आहे फटक्यावर. चांगला चेंडू होता, धावसंख्या झाली 20. निषाद यांनी ओळखलं होतं आणि चांगला चेंडू हाताळला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ नाही आहे. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज आलोक. जोपर्यंत सोनू मला वाटतं या सामन्यामध्ये खेळेल तोपर्यंत यष्टिरक्षकाला काही चैन की सांस नहीं ले सकता वो. जो झेल सुटलेला आहे तो किती महाग पडू शकतो आपल्या संघासाठी बघायचं आहे. गोलंदाज निषाद आलोकसाठी सुरेख असा फटका स्कूप पद्धतीने खेळून काढलेला आहे. चेंडू सरळ गेलेला आहे तो फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी. चांगला फटका, तरी चेंडू चांगला असला तरी एक अप्रतिम असा कलात्मक फटका आलोक यांच्या बॅटीतून आलेला आहे. 4 धावांचा, धावसंख्या झालेली आहे ती 24. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण होण्यावर, म्हणजे अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू निषाद यांचा, ती बघायचं आहे इथे हितांशू यांच्याकडनं चांगला झेल पकडण्यात आलेला आहे आणि गडी बाद झालेला आहे तो आलोक. दुसरा गडी बाद झालेला आहे तो वेदांत 11 संघाचा आणि त्याची जागा घेण्यासाठी आले आहे सत्यम. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निषाद यांची. यापुढील होणारा सामना सिल्वर स्टार अर्नाळा कोएट रॉयल रायगड. जरा लिहिताना आमचा विचार कर जा रे बाबा, चष्मा लागलाय. बघायचा आहे शेवटचा चेंडू निषाद यांचा. सुरेख असा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मनीष झेल खाली येत आहेत आणि चांगला झेल
लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यावर यशस्वी झालेले आहे गोलंदाज निशाद. जरी एक चौकार आला तरी चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 7 धावा फक्त खर्च केलेले आहेत आणि 2 महत्त्वपूर्ण असे गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहे तो गोलंदाज निशाद. आता बघायचं आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. फलंदाजीसाठी आलेले आहे प्रशांत. सिल्वर स्टार अर्नाळा आणि कोएट रॉयल रायगड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यापुढील होणारा सामना सिल्वर स्टार अर्नाळा आणि कोएट रॉयल रायगड. बघायचं आहे आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला आहे तो हितांशू. डावखुरी आताचा गोलंदाज म्हणजे एक सुरेख असा खेळाडू, परंतु थोडंसं इंजरी झाल्या कारणानं बॅक इंजरीमध्ये थोडासा शोल्डर इंजरी पण झाली होती, त्यामुळे थोडासा मागे राहिला आणि 1 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या नारंगी संघासाठी खेळण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईकला आहे फलंदाज सोनू. आणि चांगलं क्षेत्ररक्षण करण. सुरेख असं क्षेत्ररक्षक म्हणजे जवळजवळ 3 धावा वाचवलेल्या आहे. म्हणजे चेंडू जर बाउन्स झाला असता तर सरळ सीमारेषा पार गेला असता. चांगलं क्षेत्ररक्षण, महत्त्वपूर्ण असे 3 धावा वाचवले आहेत. आपण सगळे बघायचं आहे पुढील चेंडू हितांशू यांचा. प्रशांत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण शेवटच्या क्षणी चांगला निर्णय घेतला क्षेत्ररक्षकाने पॉईंटच्या दिशेने. धावसंख्या 26. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत गोलंदाज हितांशू यांनी. आणि चेंडू हवेत. जाऊ दे, मी काय बोलतच नाही आता. जर जिंकले तर पुढची मॅच आपली नाईटला घेतो, मग टेन्शन नाही. बघायचं आहे हितांशू यांचा पुढील चेंडू. चांगली गोलंदाजी पण यष्टीरक्षकाची साथ नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू निसटला होता आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता सोनी यांचा. चांगली गोलंदाजी परंतु हरेश जी मांगेला जी माने जी. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि ते जास्त जाखोटप्या चेंडू हाताळला आणि करण काहीसे कमी पडले आणि 1 बाउन्स चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या पार. चौकारासाठी धावसंख्या झालेली आहे ती 31. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधला. चला, दोन्ही कर्णधार हजर असतील तर या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक करून घ्यायची आहे. ते आता क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. बघायचा शेवटचा चेंडू असणार आहे हितांशू यांच्या गोलंदाजीतील आणि ते बघायचं आहे निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू चांगला षटक हाताळलं होतं परंतु क्षेत्ररक्षणाची साथ नसल्या कारणानं काहीसा महागडं षटक ठरलेलं आहे ते. तरीसुद्धा 7च धावा खर्च केले हितांशू यांनी. धावसंख्या झाली आहे ती 31 धावा बनवलेल्या आहेत त्या वेदांत 11 संघाने आणि 32 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेले आहे. 18 चेंडू 32 धावांचं आव्हान NCC B नारंगी या संघासाठी. बघायचं आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग करतील NCC B चे फलंदाज. तसेच वेदांत 11 संघ सुद्धा प्रयत्न करणार आहे आपल्या गोलंदाजीमार्फत या धावा रोखण्याचा. चला, सिल्वर स्टार अर्नाळा आले आहे का? कोएट रॉयल रायगड, जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपल्यापर्यंत तर यायचा आहे, नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. कारण कुठल्याही प्रकारचा वेळ वाया जाता कामा नये. कारण जास्तीत जास्त संघांना खेळण्याची संधी देण्याचा प्रयत्न असतो. तसेच आमचे साथी समालोचक जहीर भाई आ जाइए.
आपकी चार्जिंग हो गई हो तो आइए. आ गए नाम लिया. आणि नाणेफेकीचा कॉल करतायत जितू मांगेला यांच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे तो. रायगड संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. जर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असेल तर तयारीत राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरित क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. यापुढील होणारा सामना सिल्वर स्टार अर्नाळा आणि कोएट रॉयल रायगड. आणि आमचे समालोचक मित्र झहीरबाय पेटपूजा करून आलेले आहेत. थोडा एनर्जी वाढवलेली आहे त्यांनी. या सामन्यानंतर त्यांचा आवाज आपल्याला पूर्ण शेवटच्या सामन्यापर्यंत ऐकायला लागेल, म्हणजे भेटेल, कारण एक चांगले समालोचक आहेत. नेहमीच या मैदानावर जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात. चला सलामीची जोडी नारंगी बी NCC बी संघ. जरी आपण घरचा संघ असला तरी सहकार्य करायचं आहे. आणि सलामीची जोडी मनीष आणि हितांशू. आक्रमक अशी फलंदाजीची जोडी, कारण आताच मागच्या हप्त्यामध्ये कोपरी इथे चांगली बॅटिंग झाली होती मनीष यांची, आणि शेवटच्या क्षणी काहीसे कमी पडले, त्यामुळे स्पर्धेमधनं बाद व्हावं लागलं. पण चांगली फाईट दिली मनीष यांनी. चांगले चौकार षटकार त्यांच्या बॅटिंगतून आले होते. चांगले फलंदाज आहेत ते. म्हणजे जरी छोटा पॅकेट बडा धमाका आमचे झहीरभाई असते तर त्यांनी असाच उल्लेख केला असता. छोटा पॅकेट म्हणजे आपल्याला असं बघताना वाटते की आकाश मांगेलाच आला आहे का काय बॅटिंगला, तशाच शैलीचा फलंदाज आहे. आणि बघायचं आहे चांगला खेळ आतापर्यंत मागच्या 2 वर्षात या NCC बीच्या सर्व खेळाडूमार्फत करण्यात आलेलं आहे. आणि वेळोवेळी ज्यांना तेव्हा संधी भेटते तेव्हा ए संघामधनं सुद्धा. बॉलरचं नाव काय रे बाबा? प्रीत. प्रिंस. नया है तो बेहतर. अरे बाप. बाय समोर पहिला बोलणं. चला सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी मनीष आणि हितांशू, आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते प्रिन्स. 32 धावांचं आव्हान, 18 चेंडू, 32 धावा. सूर्यकाचा फटका, चौकार, चांगली सुरुवात. मनीष म्हणजे पांडे या नावाने परिचित, म्हणजे एक टोपण नाव एक त्यांना दिलेलं आहे. मनीष पांडे जशा प्रकारे खेळाडू आहेत तशाच प्रकारचं त्यांना एक नाव देण्यात आलं आहे. प्रेमाचं नाव आहे ते, आणि चांगली सुरुवात करून दिलेली आहे ती. जे बघायचं आहे, चालत तर निघालायचं आहे मनीष. आता कुठपर्यंत घेऊन जातोय आपल्या संघाला. पहिल्याच चेंडूवर चांगला चौकार, सूर्यकाचा फटका, आणि ते बघायचं आहे पंचांचा इशारा आहे तिसऱ्या पंचामार्फत. परंतु मनीष काहीसे नाराज आपल्या स्वतःवर. शेवटच्या क्षणी थोडेसे कमी धावले, त्यामुळे डायरेक्ट हिट झालेला आहे. चांगला नेम सोनू यांनी सरळ यष्टांवर फेकी केली. बघायचं आहे तिसरे पंच तिकडे बघत आहेत, पण फलंदाजाची बॉडी लँग्वेज काहीसे वेगळं सांगते. मनीष चांगली सुरुवात झाली होती, परंतु शेवटच्या क्षणी काहीसे धावण्यामध्ये थोडासा कमजोर राहिले.
आणि पंच OUT तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलेला आहे. त्याच्या अगोदर फलंदाजाला सुद्धा समजलं होतं की आपण कुठेतरी कमी पडले आणि एक चांगली खेळीची सुरुवात झाली होती. ते बाद झालेले आहेत मनीष आणि जागा घेण्यासाठी आलेले आहेत तो करण पाटील. आणि मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये चांगली फलंदाजी नेहमीच या खेळाडूमार्फत या मैदानावर किंवा आपल्या NCC B संघासाठी, मग तो गाव कप असू दे किंवा नारंगी ग्राउंडमधली स्पर्धा असू दे किंवा आजूबाजूच्या परिसरातील, चांगली अशी फलंदाजी नेहमीच झालेली आहे. बघायचं आहे गोलंदाज प्रिन्स यांचा सामना करतील हितांशू. चोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आणि सरळ गेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि दुसरा गडी बाद झालेला आहे तो नारंगी B संघाचा हितांशू. DJ क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. धन्यवाद DJ. बघायचं आहे मोठी आणि बघायचं आहे मोठी जबाबदारी आलेली आहे ती आता कर्णधार हरेश जी मांगेला. जे अगोदरच्या इनिंगमध्ये झालं ते सर्व विसरून आता फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि इथे मैदानात उतरले इथे पारितोषिक जाहीर झालेले आहे हरेश जी मांगेला यांच्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी DBN मीडिया DBN लाईव्ह या चॅनलमार्फत त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ते कुठे जमा होतील ते त्यांनाच माहिती, कारण DBN मीडियाचे लाडके खेळाडू आहेत ते हरेश जी मांगेला. आणि मोठी जबाबदारी आहे कारण 2 गडी बाद झालेले आहे, धावसंख्या असताना 4. एक असा चेंडू वाईड यॉर्कर चेंडू पद्धतीने हाताळला होता आणि त्याच्यावर एक सुरक्षात्मक एक फटका खेळून आपल्या धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 5. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. आता बघायचं आहे सामना करतील स्ट्राईकला आलेले आहेत फलंदाज करण बनाव रन. गोलंदाज प्रिन्स यांचा सामना करतील करण. सुरेख असा फटका, एक धाव पडून काढली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये 2 धावा पडून काढलेल्या या फटक्यावर धावसंख्या झालेली आहे ती 7. पहिल्या षटकातील 5 चेंडू पूर्ण होण्यावर अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. इधर लीकेज लगता है. शेवटचा चेंडू प्रिन्स यांचा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुरेख असा झेल आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो गोलंदाज प्रिन्स. करणसारखा मोठा हादरा बसलेला आहे तो नारंगी B संघाला. तिसरा पहिल्या षटकाच्या सभेनंतर धावसंख्या 3 गडी बाद 7. DJ सात 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. आता फलंदाजीसाठी निषाद गोलंदाज आहेत ते प्रमोद आणि हरेश. लो फुलटा चेंडू आणि पुन्हा एकदा गडी बाद. तू चल मैं आया अशी काहीशी परिस्थिती झालेली आहे नारंगी संघाची. गडी बाद झालेला आहे 4था.
गोलंदाजी सामना करतील आणि बॅटची बाहेरची कड आणि ये क्या येईल. अरे इथे काहीच अडचणीत सापडलेला आहे नारंगी बी संघ. चांगला निर्णय घेतला निषाद यांनी. जर धाव घेण्याची संधी केली असती तर डायरेक्ट हिट झाला असता आणि पुन्हा एकदा बाद झाला असता फलंदाज. परंतु बघायचं आहे निषाद आपल्या संघासाठी काय करतायत. जोरकस फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि झेल सुटलेला आहे यष्टीरक्षकामार्फत. वाटते ती जागाच खराब आहे. हरीशजी जाऊ दे, चल तिथे कॅच सुटतात. मोठे फटके येत नाहीये. पहिल्या चेंडूवर जो चौकार आला होता त्यानंतर काहीशी परिस्थिती गडबडली आहे. फलंदाज आले, फलंदाज गेले, फक्त काम केलं स्कोररनेच. बघायचं आहे पुन्हा एकदा. स्कोररसाठी काम वाढलेलं आहे मला वाटते. आणि OUT आउट. कामेश बाद झालेले आहेत. एक नंबर. सनी मैदानात आल्यानंतर सनसनी नेहमीच निर्माण करतो. बघायचं आहे तशाच प्रकारची काही सनसनी निर्माण करतोय का आपल्या संघासाठी. एखादा मोठा फटका येतोय का त्यांच्या बॅटीतनं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रमोद यांच्या मार्फत. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि सुरेख असा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केल्यामध्ये यशस्वी झालेले आहे गोलंदाज प्रमोद. आणि आता 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 23 आणि 23. फक्त बॅट फिरवत आहेत. चेंडूच्या लाईन मध्ये नाही आल्या कारणानं चेंडू सरळ निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत वेदांत 11 या गोलंदाजामार्फत. आणि इथे वाईट चेंडूचा इशारा पंचांकडनं आलेला आहे. अवांतर धावसंख्येने धावसंख्या झालेली आहे 10. पुढील चेंडू गोलंदाज सन्नी. सामना करतील निषाद. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुरेख असा झेल पकडलेला आहे तो. आलोक यांनी चांगला असा झेल पकडलेला आहे. शेवटच्या क्षणी फलंदाजी येते कारण 35चा खेळाडू असता करणार आहे. पण आज इथे संधी आलेली आहे. जितू बघायचं आहे संधीचं सोनं करतोय का गोलंदाज सनी. आणि रिवर्स उलटा पुलटा
एक इधर रिवर्स मारा भाई. सुरेखाचा फटका म्हणजे क्षेत्ररक्षक सुद्धा कन्फ्यूज झाले. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं रिव्हर्स स्वीपचा फटका. आणि आता सनी सनी एक तो मार भाई, ये 2.5 किलो का हात है. सनी 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 पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत बॉल झालेत ना. बघा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 17 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 11 चेंडू निर्धाव आलेले आहेत ते नारंगी संघाच्या फलंदाजीमध्ये. म्हणजे जे गडी बाद झाले ते पकडून आणि धावसंख्या झालेली आहे ती 11. शेवटचा चेंडू. सनी 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 रागाने मारलेला आहे. बघतोस काय रागाने, चौकार मारलाय वागाने. शेवटच्या चेंडूवर चौकार आलेला आहे आणि नॉट आउट आलेले आहेत ते सनी. आता पुढच्या इनिंगमध्ये बघायचं त्यांची पुढच्या स्पर्धेमध्ये बॅटिंग. बरोबर, शाबास. ठीक आहे, चांगला प्रयत्न होता. जरी पराभूत झाले तरी चांगला प्रयत्न होता, चांगली फाईट दिली आणि विजयी संघ वेदांत 11 जिंकला. वेदांत 11 संघ पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. यापुढील होणारा सामना सिल्वर स्टार अर्नाळा आणि रॉयल रायगड संघ या दोन संघादरम्यान. आणि यापुढील होणारा सामना सिल्वर स्टार अर्नाळा आणि कोएट रॉयल रायगड या दोन संघादरम्यान. आणि आपला पर्यंत आता आवाज येईल जहीरभाई यांचा.